श्रोतेहो नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्याला अत्यंत अभिमानास्पद असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव आपण अग्रक्रमानं घेत असतो. बॅरिस्टर नाथ पै एक उत्कृष्ट संसदपटू तर होतेच, परंतु गोवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी हिरिरीनं भाग घेतला. तसंच बेळगाव महाराष्ट्रामध्ये सामील व्हावं या लढ्यामध्ये सुद्धा ते सहभागी होते. संसदेत त्यांनी केलेली भाषणं ही उत्कृष्ट भाषणांपैकी एक अशा पद्धतीनं त्यांची गणना आजही केली जाते. संरक्षण असेल, कायदा असेल किंवा देशातील विविध प्रश्न असतील, या बाबतीत बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेमध्ये मांडलेले विचार हे आजही मार्गदर्शक ठरतात. वेंगुर्ला येथील बॅरिस्टर नाथ पै पुढं आपल्या नातेवाईकांकडं बेळगावला गेले. या दरम्यान अनेक महनीय व्यक्ती त्यांच्या संपर्कामध्ये आल्या. आज वयाची 97 वर्ष गाठलेले आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य म्हणून ज्यांनी काम बघितलं असे डॉक्टर Y.B. दळवी अर्थात यशवंत बाबाजी दळवी हे आज आपल्याबरोबर आहेत. आपण ते स्वतः बॅरिस्टर नाथ पैंच्या सहवासामध्ये कसे आले, सहवासामध्ये त्यांना कुठले कुठले अनुभव प्राप्त झाले याची माहिती त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून करूया. नमस्कार दळवी साहेब. मला एक सांगा की बॅरिस्टर नाथ पै यांचा आणि तुमचा परिचय नेमका कसा झाला? 57च्या एक पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये आमचे उमेदवार म्हणून बेळगावहून त्यांना आणलं आमच्या कार्यकर्त्यांनी. पहिल्यांदा ते भाई गोलकर त्यांचे मिसेस ह्या त्यांची मैत्री होती एका सत्याग्रहामध्ये बेळगावला, आणि त्याच्यामुळे साहजिकच ते अक्का म्हणायचे त्याला, आपल्या बहिणीसारखं. आणि तिथे भाई गोलकरांच्या ह्याच्याकडे त्यांची माझी ओळख झाली आणि त्या ह्याच्यामध्ये पार्लमेंटच्या ज्या इलेक्शनच्या काही त्यांच्या सभा झाल्या, त्या सभा बऱ्याच मध्ये मी हजर होतो आणि ते ऐकलं होतं की त्यांचं. आणि कोकणमध्येच ते वाढले, कारण ह्याच्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये हायस्कूलला ते होते. त्याच्यानंतर वेंगुर्ल्यात त्यांचं सगळं जीवन गेल्यामुळे त्यांना वासू देशपांडे म्हणून त्यांचा एक मित्र होता, तोही माझा ओळखीचा होता. तर त्या माणसांच्या ह्याच्यामुळे त्यांचा जास्त परिचय आणखी झाला की. आणि राष्ट्रसेवा दल त्याला माध्यम होतं. मी राष्ट्रसेवा दलाचं 4-5 वर्षे कुडाळला काम केलं होतं विद्यार्थी दशेमध्ये, आणि त्याने बेळगावला हे केलं होतं, त्यामुळे बॅरिस्टर व्हायच्या पूर्वी. तर त्यामुळे त्यांचा माझा परिचय अधिक झाला की राष्ट्रसेवा दलाचा हा मुलगा असं ते मानायचे. राष्ट्रसेवा दल हा दुवा होता का? दुवा होता त्याच्यामध्ये. आणि म्हणून राष्ट्रसेवा दलाच्या ह्याच्यातले जेवढे कोणी सैनिक पूर्वीचे किंवा आता त्यावेळचे होते त्याच्याशी त्यांची फार घनिष्ठ संबंध होते नाथपाईंचे, आणि ते मानत होते. आणि त्यांचे सर्वसाधारण कार्यकर्ते ही 57ची लाट होती की ह्याची आपली संयुक्त महाराष्ट्राची, त्या ह्याच्यामध्ये मुळे त्यांना अधिक हे मिळालं. कारण त्याच्या अगोदर मात्र सगळं काँग्रेसमय होतं, कारण त्यांनी 52 सालाच्या इलेक्शनमध्ये सगळे काँग्रेसचे लोक आले होते पार्लमेंटपासून असेंब्लीपर्यंत. त्यामुळे कोणीतरी एक खंबीर उत्तम तऱ्हेचा वक्ता, कोकणचं प्रेम असलेलं, कोकणची सगळी माहिती असलेला एक माणूस आम्हाला पाहिजे होता, आणि म्हणून नाथपाईंची निवड केली त्यावेळी पार्लमेंटसाठी. बॅरिस्टर नाथ पै यांना प्रत्यक्ष पाहण्याचा या नवीन पिढीला कधी योग आला नाही. मात्र तुम्ही त्यांच्या समवयस्क, साधारणपणे त्यांची भाषणं तुम्ही सातत्यानं ऐकलीत. त्यांची भाषणं नेमकी कशी होती याबद्दल काही सांगाल? ते विषयाला हात घालायचे असे की त्यांच्या समोर जनसंघ म्हणजे त्यावेळचा, म्हणजे याचा भाजप जो आजचा आहे तो जनसंघ म्हणून होता, इतर स्वतंत्र असे आणि काँग्रेस अशा प्रकारची फळी उभी असायची. त्यावेळी खूप त्यावेळेला मोठमोठी जी घरं होती किंवा ह्याची हे होती त्याच्यावर भिंतीत रंगवत होते, पोस्टर वगैरे फार कमी होत्या, आणि सगळे कार्यकर्ते तिथे होते. तर ते सुरुवात करताना एक कशाला ह्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, काय फावला तर फावला,
नाही तर भिंतीवर नाव राहुला अशा प्रकारचं कोकणीसुद्धा उत्तम त्यांना येत होतं. त्यामुळे ते अशीही थोडीशी एक हे करत असत त्याच्याविषयी थोडीशी चेष्टात्मक अशा प्रकारची त्याचं हे करायचं की कशाला ही माणसं राहिली, फावला तर फावला तर भिंतीवर नाव राहुला, निवडून येलो तर ठीक, नाही तर भिंतीवरती 5 वर्ष पुन्हा ते काढेपर्यंत नाव तरी आपलं राहिलं. अशासाठी ती मंडळी राहिली आहे की काय. आपल्या भाषणामध्ये बॅरिस्टर नाथ पै कोकणाच्या विकासासंदर्भामध्ये जो उल्लेख करायचे त्याची वैचारिक स्तर तुम्ही स्वतः अनुभवला, त्याबद्दल थोडक्यात सांगाल? कोकणच्या संदर्भात बोलत असताना ते नेहमी म्हणायचे, "हे खायला अन्न नाही, रस्ते नाही आहेत, कुठे माणसं जी आहेत ती कुठेतरी पोटासाठी रोजगारासाठी मुंबईसारख्या ह्याच्यामध्ये हमाली करतायत, पण चांगल्या नोकऱ्या शिक्षण नाही आहे त्यांना." ह्याचा संबंध जर कायापालट करायचा असेल तर ते शिक्षण, त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने शिक्षण महत्त्वाचं असं आहे आणि ते घेतलंच पाहिजे. जिकडे तिकडे रस्ते करायला पाहिजेत आणि रस्त्यानंतर ह्या गोष्टी म्हणजे कम्युनिकेशन झाल्यानंतर अधिक लोकांना जाणं येणं एक सुलभ होईल, हे झालं. आणखीन महत्त्वाचा प्रश्न असा की हे जे संबंध लोक आहेत ते मोलमजुरी किंवा इतर काही शिक्षणाच्या अभावी करतायत. त्याची हे जर सुधारायचं असेल तर त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि जिथे तिथे शाळा हे कॉलेजेस हे काढले पाहिजेत आणि तिथे लोकांनी मग ॲडव्हान्स ते जातील. मुंबई त्याला माध्यम आहे, म्हणजे पोट भरण्याचं साधन कोकणाला, आणि त्याच्यासाठी इथे त्यांनी शिक्षण घेऊन तिकडे जायला पाहिजे. म्हणजे ह्याला कोकणातील लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, चांगल्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत, हे त्याच्यातलं महत्त्वाचं हे. आणखीन या ह्याच्यात काँग्रेसने जरी सत्ता मिळवताना काँग्रेसचे लोक जरा अधिक होते 52 सालापर्यंत आम्हाला काही हे मिळालं नाही. परंतु या ह्याच्यामध्ये समाजवादी विचारसरणी सगळ्यांना सारखं हे असावं अशा प्रकारचं हे कोकणातील लोकांना सर्वांना समान संधी मिळावी, समान हे असं हे मिळावं. आणि म्हणून ते म्हणत की भाषणाच्या शेवटी हे हे म्हणायचे की मला पद नको, मेल्यानंतर मला स्वर्गातच जायचं आहे असं नको, पुनर्जन्म हे नको, परंतु मला तू परमेश्वरा अशासाठी जगव की दीन दुबळ्यांची सेवा करण्यासाठी माझं आयुष्य त्यांना वाढव, अशा प्रकारचं ते हे व्हायचं. आणखी खूप वेळा ते पार्लमेंटचं उदाहरण घ्यायचं, संस्कृत येत नाही त्या लोकांना, बाकी ते विद्वान असतील पण संस्कृतचं हे नुसतं पार्लमेंटमध्ये मी आता पाहिलं आहे, तर असं ते म्हणायचे. आणखी महत्त्वाचा प्रश्न असा की ते कोकणातच राहिलेले होते, कोकणी त्यांना येत होतं, कोकणाच्या सगळ्या हे होत होत्या. आणि ते महत्त्वाचं हे होतं की ते 52 सालात पार्लमेंटला ह्यालाही राहिले होते, कुठे बेळगावला, परंतु त्याच्या मित्रांनी त्याला उभं केलं होतं, परंतु ते पडले. अगदी खात्रीने येणार अशा प्रकारची सीट होती त्यांची, परंतु ते पडले. आणि त्याच्यानंतर हे सगळं त्यांचा बॅकग्राऊंड म्हणजे इतिहास होता याचा, त्याच्यामुळे इकडच्या लोकांनी, समाजवादी लोकांनी त्यांना विनंती केली आणि इकडे आणलं. आणि विशेषतः आडारकर म्हणून जे स्कूल ऑफ आर्टचे जे प्रिन्सिपल, ते त्यांचे सख्खे मामा आडारकर. आणि ते आडारकर हे कोकणातले असल्यामुळे ते नेहमी म्हणायचे की बाबा हरकत नाही, माझे मामा इकडचे आहेत आणि तर ही एक त्यांना आपुलकी होती कोकणाबद्दल. ते कोकणचा चांगला हे व्हावा, जिकडे तिकडे रस्ते, शिक्षण या सगळ्या गोष्टी त्यांनी घ्याव्या असं वाटतं. त्या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीनं कोकणाचा समुद्रकिनारा, विशेषतः वेंगुर्ला भाग हा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाला होता. या वादळामध्ये सायकलवर बॅरिस्टर नाथ पै स्वतः होते, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होता. तेव्हा बॅरिस्टर नाथ पै सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी कसे वागायचे, तुमचे काय अनुभव? मी त्यांच्यासोबत तर होतो, कारण जिकडे तिकडे सगळाच हाहाकार झाल्यावर ते असं होतं की त्या ह्याच्यामध्ये समजा माझ्याकडे आले, कळसुरीला आल्यानंतर एक साधा माझा तो स्वयंपाकी होता करंजेकर, तो पाट्यावर वाटून कोंबडीचं हे करायचा,
हे जेवायचे आणि म्हणायचे, डॉक्टर इकडे कोंबड्यांना हाडं नसतात का, कारण मऊ आणखी रस्सा हाडाचा, अशा प्रकारचे असे गमतीदार ते असताना जेवत होते. नाही का, अरे काय सुंदर केलं त्याने हे स्वयंपाक, ते झालं. एका सामान्य माणसाबद्दल देखील त्यांना अतिशय आपुलकी होती. त्यांचा जो ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर बसला का रे जेवायला, त्याच्यानंतर आपण घास घ्यायचा. असं त्यांचं एक हे होतं की आपल्याबरोबरचा कार्यकर्ता त्याची कुठेही हे होणार नाही, म्हणजे आबाळ होणार नाही याची ते फार काळजी घेत असत. अगदी लहानातल्या कणकवलीत आल्यानंतर आप्पा पेडणेकर हा नुसता साधं इंजिन दुरुस्त करणारा याच्यातला हा बिगारी, तर तो तर आल्याबरोबर ते म्हणायचे, अरे आप्पा पेडणेकर कुठे ना दिसला नाही. मग ताबडतोब दिसलाच पाहिजे होता, त्याला बोलावून घेत होते. कारण एक छोटा मजूर, परंतु त्याच्याविषयी अतिशय आपुलकी असलेला तो हा होता. मोठ्यांकडे ते फारसे बघत असत, पण कार्यकर्त्याला अतिशय हे करत, म्हणजे आपुलकीने वागवत असत. बॅरिस्टर नाथ पैंच्या काळामध्ये तशी मोठी मोठी सभागृह नव्हती. सभेला प्रचंड गर्दी असायची आणि सिंधुदुर्गातील, रत्नागिरीतील 4-5 गावातील सगळी मंडळी या सभेला असायची असं आम्ही ऐकलंय. या सभा नेमक्या मग कुठं असायच्या, कशा भरायच्या, याबद्दल काही सांगू शकाल? त्यांच्या सभेला अफाट गर्दी असायची. त्यामुळे एखाद्या नरडोळ्यात गेलं की ओढाचं एक मोठं झाड होतं आणि त्याच्यात सावली वगैरे असायची. तर त्या सावलीमध्ये 3-4 गाव, सोनवडं, मग नरडवं, हे अशी 4-5 गावची माणसं, कारण हजारो लोकांची हे असायची. आणखी त्यांची ती भाषणाची शैली असायची की समोरच्या बायका आणि हे साधी माणसं ओक्साबक्सी रडायची, अक्षरशः हे करायची. एवढं ते ह्याच्यावर हात घालायचे की भावनेला हात घालायचे, आणखी अक्षरशः ती माणसं रडायची की हे तुमचं सगळं दारिद्र्य, हे तुमचं हे पाहिलं की मला फार वाईट वाटतं. मग आणि ते इतकं चित्र उभं करायचं दारिद्र्याचं की ती माणसं ओक्साबक्सी रडतं असं. आणि त्यामुळे एक 4-5 गावांची एक सभा अशा प्रकारची. कळसोलीसारखा एक मोठा गाव, तर त्याच्यामध्ये शिवडाव किंवा हे असे गावातली माणसं, अशी शिरवलची माणसं यायची. कारण प्रत्येक गावात त्यांना काही दुसरीकडे सुद्धा त्यांना जायचं होतं, तर पुढारी म्हणून. तर हे सगळं त्यांचं हे होतं. आणखी महत्त्वाचे जे भाषा ओघवती ते असे ते आमचे एक मामा होते, ते म्हणायचे ते असे केस करतात, ओढल्यासारखे करतात, थिएटर एक असं भाषण असतं, तसं नाही. ते भावनेला ते आपले हे करत असताना ॲक्शन अशी असायची. त्याच्यानंतर हे झालं की सामान्य माणसाबद्दल अतिशय त्यांना हे, कुठल्याही घरी गेल्यानंतर त्यांना साधं कॉट नसली, काही नसलं, काय तरी जेवायचं, हे करायचं समाधानी, काही मिळेल ते पुस्तक मात्र त्यांना वाचायला पाहिजे होतं. ते पुस्तक आमच्याकडे आल्यानंतर एक कुठेतरी इतिहासाचं कुठे जुनं पुस्तक होतं ते घेत होते. अरे मला इतिहास माहिती आहे रे, पण तो मी पुन्हा वाचतो, वाचल्यानंतर काही तोटा होणार नाही, अशा प्रकारचं पुन्हा इतिहासाबद्दल त्यांना आपुलकी होती. आणि म्हणून ते वाटेल ते पुस्तक ते वाचायचे. बॅरिस्टर नाथ पै अतिशय जिद्दी व्यक्तिमत्व. आजाराकडे कसं दुर्लक्ष करायचं, आजार आपल्याला झाला नाही अशी समजूत पुढं कशी न्यायची, याबद्दल तुमचे काही अनुभव त्यांच्या संदर्भातले? याच्यामध्ये असं होतं की गोव्याचा सत्याग्रह जो होता, त्या गोव्याच्या सत्याग्रहामध्ये ते ह्याचे पोर्तुगीज हे जे होते सगळे पोलीस, तर आज कोणाचं नाथपंथचं हे आहे, सत्याग्रह आहे, तानासाहेब गोऱ्यांचा झाला, ते तुरुंगात होते, त्यांचं आहे. तर ते तयारीनिशी असायचे आणि बंदुकीच्या त्या ह्याने माझ्या छातीवर अनेक वेळा त्यांनी मारलेला आहे, पण मी कधी हे झालो नाही, मी पुढे घुसण्याचा प्रयत्न केला. आणि आणि अशा प्रकारचं असल्यामुळे मला तो सुद्धा हे आहे, कदाचित माझा हृदयाचा हे जे आहे ते त्याच्यामुळे आहे काय
की मार खाल्ला मी खूप ह्याच्यात गोव्याच्या सत्याग्रहामध्ये. आणि म्हणून दंडवती वगैरे सत्याग्रहाला जात असताना ते त्यांना भेटायला गेले, आम्ही सगळे गेलो होतो. अरे मधू तू याने जा, सावकाश जा, अतिशय ते अमानुष माणसं आहेत, कोण पुढारी आणि हे ते ओळखणार नाहीत, तुला मारतील, तर ते जप. आणि शेवटी त्या ह्याच्यामध्ये त्यांनी एक हे घेतलं होता, म्हणजे हृदयाच्या ह्याचं एक हे होतं यंत्र, पेसमेकर. तर ते असं की ते एका ठराविक ह्याच्यामध्येच 40 मिनटं 30 मिनटं बोलायचे. आणि आता बघा मला बंद करायला सांगितलं, असं ते ह्याच्यावरच म्हणत मी आता बंद करतो असं हे करतं. परंतु बेळगावला गेल्यानंतर, बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून त्याच्यामधचा एक एक नंबरचा मागणी करणारा पुढारी म्हणजे नाथपाई आणि डॉक्टर याळगी वगैरे हे सगळे हे असताना ते बसलेले होते. आणखी अरे थांबव ना, ते सगळे अरेच म्हणायचे, अरे अरे नाथ थांबव तुझं भाषण. नाही, ते ह्याच्या भरात सारखे बोलतच गेले बेळगावबद्दल, ऐकलं का. आणि त्याच्यामुळे त्यांचा अटॅक आला. अटॅक आला तर तिथेच पडले. डॉक्टर याळगी होते, सगळं काय होतं. तुम्ही स्वतः समाजवादी विचारसरणीचे नेता म्हणून बॅरिस्टर नाथ पैंना तुम्ही कसं पाहता? नेता म्हणून त्याच्यासारखा नेताच कोणी नाही. कारण ज्यावेळी ह्याचं चायनाचं ॲग्रेशन झालं त्यावेळी त्याने केलेलं पार्लमेंटचं भाषण हे अजूनही त्या असेंब्लीच्या ह्याच्यामध्ये आम्ही पाहिलं, वाचलं. अरे काय एवढं हे आहे, कृष्णमेननची नुसती पिसं काढली. नेहरूंना अगदी घायाळ केलं, मोठा एक नेता. आणखी नाथपैचं भाषण म्हणजे फॉरेनचे वार्ताहरसुद्धा येऊन अगोदरच बसायचे, आज ह्याचं भाषण आहे. आणि विशेषतः परराष्ट्राच्या ह्याच्यावरती किंवा संरक्षण ह्याच्यावरती भाषण करणं त्यांना हे होतं. आजच्या पिढीला कोकण रेल्वे याचा इतिहास जर समजला तर निश्चितच बॅरिस्टर नाथ पैंनी केलेल्या सुरुवातीचं काम आणि त्यानंतर या योजनेला झालेली सुरुवात आणि पूर्तता यामुळं कोकणाच्या विकासामध्ये एक नवं पाऊल उचललं गेलं. या बाबतीमध्ये बॅरिस्टर नाथ पै अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं भूमिका मांडत होते? कोकण रेल्वेबद्दल त्यांची भूमिका अशी होती की कोकण रेल्वे व्हायलाच पाहिजे ह्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी पार्लमेंटला गेल्यानंतर सुद्धा, म्हणून पुढे जे झालं की जॉर्ज फर्नांडिस किंवा दंडवते या सगळ्या लोकांनी त्याचं हे केलं की कोकण रेल्वे ही त्यांचं स्वप्न होतं. कारण विशेषतः सखा पाटील यांनी म्हटलं होतं यावश्चंद्र दिवाकरा म्हणजे कधीही कोकण रेल्वे होणार नाही, अशा प्रकारचं हे होतं. आणि कशाला हे मागणी करतात, तर त्यांनी हे चॅलेंज केलं की हे का होणारच, म्हणजे केलीच पाहिजे कोकण रेल्वे. कशी खडकं असू देत, डोंगर असू देत, पण व्हायला पाहिजे कोकणामध्ये, तर कोकणाचा विकास होईल. त्याच्यामुळे झालं. म्हणून कोकण रेल्वेबद्दल त्यांचा ध्यास होता. अमो आलावलकर राज्य हे असलं तरी ते आम्ही पूर्ण करणार ह्याच्यामध्ये हे सारखं होतं. म्हणजे कोकण रेल्वेबद्दल रोज ते याच्यामध्ये हे करत पार्लमेंटमध्ये, म्हणजे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी करत असत. आणि ही उदाहरणं ते देत असत. तर ते शेवटी पुरं झालं. त्यांच्या हयातीत तरी नाही झालं तरी दंडवत्यांच्या ह्याच्यामध्ये दंडवते पहिल्यांदाच ते कोकण रेल्वे झाल्यानंतर त्या ह्याच्यातून सेकंड क्लासमधून इकडे कोकणात आले, ऐकलं का, एक गौरव म्हणून ते आले. तेव्हा आज तुम्ही वयाची 97 वर्ष पूर्ण केली आहेत. बॅरिस्टर नाथ पैंच्या सहवासामध्ये तुम्ही बराच काळ घालवला. या विचारांचा पगडा अजूनही तुमच्यावर आहे. तरुण पिढीनं एक आदर्श घ्यावा या दृष्टीनं त्यांचे विचार हे सातत्यानं देशप्रेमी व्यक्तीच्या बाबतीत निश्चितच अनुकरणीय आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः अजूनही तुमची जी दिनचर्या आहे, आज ह्या वयातही आपण अत्यंत काटकपणे आणि कुठल्याही प्रकारची विस्मृती न होता आपण हे जे अनुभव सांगितलेत, खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नाथ पै तरुण मंडळींना चांगल्या प्रकारे आपल्या अनुभवातून समजेल अशी आपण आशा करूया. आणि देशप्रेमाच्या संदर्भात त्यांनी दिलेल्या ही पिढी मार्गक्रमण करेल अशी आपण आशा करूया. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच
या प्रसंगी प्रार्थना. आपण इथं आलात आणि वेळ काढलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप आभार. नमस्कार.